मी सॉरी म्हणणार आहे. सॉरी कोणाला तर आमच्या आलोक सरांना, डॉक्टर आलोक चिंते सर. कारण मी त्यांना विचारलंच नाही. खूप वर्ष झाले मी योगा लावण्यासाठी टाळत होते स्वतःला. कारण मला वाटत होतं की योगा केल्यामुळे मला त्रास होईल किंवा माझ्या मणक्याचं ऑपरेशन झाले तर त्यामध्ये मला काहीतरी म्हणजे मणक्याचा आजार म्हणजे खूप बेकार आजार आहे, खूप त्रास होतो. मी ते अनुभवलेलं आहे. मला खूप भीती वाटते. अक्षरशः बसायला येत नाही, उठायला येत नाही, काहीच करता येत नाही. तर त्या भीतीपोटी मी कधी योगा लावलंच नाही. व्यायाम डॉक्टरांनी सांगितले होते की व्यायाम केला पाहिजे, पण नॉर्मली आपण पाठीचे व्यायाम असतात तेच करायचे. असं बाहेर जिम योगा क्लास लावू नका म्हणून सांगितलं होते, कारण रिस्क असते त्याच्यामध्ये. मग असे 2-3 वर्ष माझे ऑपरेशन होऊन झाले, 4-5 वर्ष झाले असतील. पण तरी पण त्रास मध्ये मध्ये जास्त काम केलं किंवा काही केलं, जास्त वेळ उभा राहिलं तर अडचण येते. मग मध्यस्थी माझी तब्येत खूपच खराब झाली होती. स्वतःवर लक्ष नाही दिलं, सतत काम, टेन्शन, काही पण विचार करणं, त्यामुळे खूप माझी तब्येत खराब झाली आणि त्यामध्ये माझं HP पण खूप कमी झालं होतं. मग उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मला ऍडमिट पण करण्यात आलं होतं. ब्लड कमी झाल्यामुळं माझी तब्येत खूप घसरली आणि मला वाटत होतं की मी आता म्हणजे जिवंत राहू शकत नाही, म्हणजे मला काहीतरी होईल आता. मग तसं एकदम विचार यायला लागले घाण घाण आणि खूप रडत होते मी. आता काय करू मी? ट्रीटमेंट घेतली मी डॉक्टरांकडे, थोडं बरं वाटायला मला. मग निर्णय घेतला की नाही, आपल्याला एक चान्स दिलेला आहे देवाने, त्याचा वापर केलाच पाहिजे. आणि मी योगा क्लास लावायचा विचार केला. ते पण अपूर्वा मॅडम खूप वर्ष झालं माझ्या मागे लागल्या होत्या. मॅडम या तुम्ही, या मी तुम्हाला शिकवते, तुमच्या परीने घेते, हळूहळू का होईना करा तुम्ही, जसं येते तसं. पण मीच इग्नोर केलं मॅडमने. पण जेव्हा आजारी पडले तेव्हा समजलं की नाही, आता फक्त स्वतःवरच आपल्याला लक्ष द्यायचंय. बाकीचं काही टेन्शन मी डोक्यात घेणार नाही, हे निर्णय मी ठरवलाय. आणि काही झालं तर मी आता मागे हटणार नाही. स्वतःला मेंटेन ठेवणं गरजेचं आहे, कारण जीव आहे तर सगळंच आहे. आपण मजबूत असलो तरच आपण आपल्या परिवाराची काळजी घेऊ शकतो. घरात सगळेच टेन्शन मध्ये होते माझ्या तब्येतीमुळे, जास्त करून तर आई, भाऊ माझा मुलगा. म्हणलं ठीक आहे, मॅडमला म्हणलं की बाबा तुमच्या रिस्कवर मी येत आहे. तर मॅडम म्हणले ठीक आहे, या सुरुवात तर करा म्हणलं. एक 10 दिवस वाटत होतं, रोज विचार करायचे, नाही मी आज जाणार नाही, मी आज जाणार नाही. पण जात गेली. जाऊ दे, बघूया तर, करूया. जस 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 12 दिवस झाले, मला थोडस बरं वाटायला चालू झालं आणि एक सवयच लागल्यासारखं झालं की मी म्हणलं नाही आता थांबायचं नाही. मग मी कंटिन्यू केला योगा. आणि एकदम म्हणजे जसं आसन घेतात तेवढे पण हाड आसन मला करता येत नव्हते अगोदर. मी प्रयत्न म्हणजे जे नॉर्मल आहे तेच करत होते. जे मला वाटते की बाबा नाही यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो तर ते मी करतच नाही. म्हणजे आता 1 महिना झाला कम्प्लीट. मग नंतर ना माझं थोडं शरीर आता थोडं वाकायले, तर मी नॉर्मली सगळ्यांबरोबर थोडं करण्याचा प्रयत्न करते. त्यांच्यासारखं परफेक्ट करत नाही, पण थोडंफार तर त्यांच्यासारखं वाकायचा प्रयत्न करते. पण माझा जीव सांभाळून करते. पण त्रास होईल असं कधीच मी केलं नाही योगा, आणि करणार पण नाही. पण एकच सांगणं आहे, आणि नाही मला हे बोलायचं होतं, मी सॉरी म्हणणार आहे. सॉरी कोणाला तर आमच्या आलोक सरांना,
डॉक्टर आलोक चिंते सर. कारण मी त्यांना विचारलंच नाही. आणि त्यांच्या सल्ल्यात कारण त्यांचा सल्ला खूप महत्वाचा आहे. माझं ऑपरेशन त्यांनीच केलं आणि आज मी उभी आहे त्यांच्यामुळेच आहे. त्यांनी खूप हे केलेलं आहे, मला बरं केलेलं आहे. माझं मोठं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्या सरांमुळेच मी आज जिवंत पण आहे आणि उभी पण आहे. सर मला माफ करा, मी तुमचा सल्ला घेतला नाही. तरी पण मी लावले सर. मी काळजी घेते की म्हणजे असं जास्त हार्ड करत नाही, पण तेवढं पुरतं तेवढं करण्याचा प्रयत्न करते. आणि असं वाटलं की बाबा नाही, सरांना एकदा विचारावं, पण म्हणलं की नको आता विचारायला. डायरेक्ट पहिला सुरुवात करूया. जमलं तर पुढे कंटिन्यू करूया, नसेल तर मग स्किप करणार होते मी. पण नाही, आता चांगलं वाटायले. आणि स्वतःसाठी एक पुढचा पाऊल मी उचललेला आहे. तर सर मला माफ करा, मी तुम्हाला सांगितलं नाही. आणि आईला भावाला हे घरी म्हणजे कोणालाच सांगितलं नव्हतं मी. कम्प्लीट 1 महिना गुपचुपच मी घरातून जात होते. म्हणजे वॉकिंगला चालले म्हणून जात होते आणि योगा करत होते. मग आता मी मागे 1-2 दिवस झाले मी व्हिडिओ टाकला होता झुंबाचा. मग तेव्हा सगळ्यांना सांगितलं. मॅडमने म्हणले की सांगा घरी तुम्ही आता सांगू शकता. तर मी सांगितलेलं आहे. तर बघूया, कंटिन्यू करते. तुमचं काय मत आहे ते पण सांगा. कारण खरंच स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे. आणि मी ते दिलं नाही, स्वतःला कधीच वेळ दिला नाही. आपलं घर, प्रपंच, मुलं, मुलांचं शिक्षण, आता भावाने जिम्मेदारी दिलेली आहे तर ते ऑफिस बघून तेच चालू आहे माझं. पण आता विचार केला नाही, थोडस स्वतःला लक्ष द्यायचंय आणि पुढे जायचंय. कारण मी जर खंबीर झाले तरच पुढचे काम होतील, नाहीतर मग काहीच खरं नाहीये. म्हणून साठी मी योगा क्लास लावलाय. तर माझी आई खूप खुश आहे. आई तर एवढी हसत होती की योगा करायलीस कसं काय, खूप छान वाटलं तिला. आणि नाही तरी पण म्हणली की सांभाळून कर, मेन तब्येत तुझी तू सांभाळायला पाहिजे आणि कर म्हणली. पण तेवढं पण हे रिस्क घेऊ नकोस म्हणली. दोन्ही भाऊ पण माझे खुशच आहेत. अजून काही रिॲक्ट केले नाहीत त्यांनी. पण त्यांना पण मनोमन मला माहितीये, त्यांना पण माहितीये की माझी बहीण खरंच खंबीर राहायला पाहिजे, चांगली राहायला पाहिजे. माझी आई जशी काळजी करते तसंच माझे दोन्ही भाऊ पण काळजी करतात. आणि खरंच सगळं आयुष्य खरंच आपलं तब्येत चांगली असली तरच सगळं आहे, हे मी अनुभवले. तर एवढंच बोलणार आहे मी. सगळ्यांनी फिट राहा, योगा करा, व्यायाम करा, काही करा, वॉकिंग करा, पण आपली तब्येत सांभाळून सर्व काही. धन्यवाद.